सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। भाजपचे उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दर्गोपाटील, बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रभागातील पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचं सांगितलं। यावेळी उमेदवारांनी रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण सुविधा या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। तसंच महिलांसाठी, युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विकासात्मक योजना राबवण्यात येतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। भाजपचे उमेदवार अमर पुदाले म्हणाले की प्रभाग क्रमांक 8चा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे। नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। नाही साहेब, काय शेवटीला जनता जनार्दन आहे। इंजन चालवायचं का थांबवायचं सगळं मतदाराच्या हातात आहे। जर गेल्या 5 वर्षाची महापालिकेमध्ये विद्यमान असतानाचा नगरसेवक त्याच्यानंतर महापालिकेवरती प्रशासन आल्यानंतर बी 4 वर्ष केलेल्या कामाची प्रत्येक नागरिकाला मतदाराला जर वाटत असेल की बाबा आपल्या भागातल्या नगरसेवकांनी काम केलं असं म्हणत असेल तरी 4 उमेदवार अगदी सोलापूर शहरात मोठ्या फरकाने निवडून आलेले दिसतील तुम्हाला। या भागात जवळपास 17,000 मतं मुस्लिम आहेत, परंतु आपण जर प्रामाणिकपणे सगळ्या लोकांना समान न्याय देऊन जर काम केलं, जी आपल्या मनातलं त्यांच्याबद्दल जे आकस असते ते निघून जाऊन त्यांना बी आपल्यासारखं आपला माणूस जो वाटायला लागते। आज पण गेल्या देशमुख मालक राहू दे, मी राहू दे, 15 वर्षात कधी कुठल्याच भागात दुजाभाव न करता ज्याचा कुणाचा फोन येईल तसं दुसऱ्या दिवशी काम झालं असं कधी झालंच नाही। ह्या मतदारसंघात हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, शीख असू दे, ईसाई असू दे, या सर्व लोकांचं काम जसं इतरांचं करतो या सगळ्या धर्माचं काम केलं आहे। तुम्ही जर वार्डात एकंदरीत जर सर्वे केला आणि जर प्रत्येक नागरिकांची मुलाखत घेतली तर 10व्या मिनिटाला नगरसेवक उपलब्ध झाला असं प्रत्येक नागरिकाच्या तोंडात येईल। भाजपचे उमेदवार प्रवीण दर्गोपाटील म्हणाले की पायाभूत सुविधा मजबूत करून स्वच्छ आणि सुरक्षित प्रभाग घडवण्याचा आमचा संकल्प आहे। प्रभाग असा आहे की या ठिकाणी हरित करण्यासाठी खूप काही पोटेन्शियल या ठिकाणी आहेत आणि विकास म्हणलं तर तुम्ही बघितलं तर हा प्रभाग अर्धा जो आहे विकसित आहे आणि अर्धा अविकसित आहे। तुम्ही बघितलं तर समाचार चौकापर्यंत गेलात तर समाचार चौकापर्यंत पूर्ण विकसित आहे। प्रभागात म्हणजे अत्यंत कामं झालेली आहेत, पण खालीसुद्धा त्या ठिकाणी कामं झालेले आहेत। रस्ते आहेत, पाणी आहे, वीज आहे, नळ आहे, सगळ्या गोष्टीच्या भौतिक जे नागरिकांना पाहिजे, जे मागणी आहे ती सगळी पूर्तता अमरजी पुदाले यांनी 5 वर्षात म्हणण्यापेक्षा 9 वर्षात त्यांनी पूर्ण केलेली आहे। 5 वर्षात माझं जे स्वप्न आहे की तर व्यापारी बाजारपेठेत या ठिकाणी शौचालयाची कमतरता आहे आणि या ठिकाणी जी बाहेरचे जे लाईन कनेक्शन आहेत ते पूर्ण जाळं या ठिकाणी बाजारपेठेत चाललेलं आहे। तर तुम्ही बघितलं तर सगळीकडे त्याचं जाळं एवढं मोठं आहे की त्याला कुठंतरी अंडरग्राऊंड करणं गरजेचं आहे। पण आता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रोड झालेले आहेत, त्याच्यातून काही अनुभवी लोकांचा अनुभव घेऊन आपण त्यामध्ये काय सुधारणा करू शकतो हे माझ्या मनात आहे। भाजपच्या उमेदवार बबिता धुम्मा आणि गीता गवई म्हणाले की महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष दिलं जाईल। आता बायकांचे प्रॉब्लेम्स, वृद्ध महिलांचे प्रॉब्लेम्स, ड्रेनेज प्रॉब्लेम्स जे काय आम्ही सगळं करू आणि पुदाले साहेब आहेत त्यांच्या मार्फत आणि जाऊन अनुभव घेऊन आम्ही करू। ಮಲ್ಕೊಂಡಿದೆ ಇವರೆಲ್ಲ ತಾವೇ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿ ಮನೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲ ನಿನಗೆ ನಿಂದ್ರಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ, ನಿನಗೆ ಟಿಕೆಟ್ ನಂದೆ ಅಮ್ಮ ನನಗೆ ಪೈಲ ನಂದು ಆಶ್ಚರ್ಯ ನನಗೆ ಅಂತ ಅಷ್ಟು ಬಂತು ಹೊರಗೆ। ಖರೆ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಸಂಗಟ ನನಗೊಂದು ಟೆನ್ಷನ್ನು ಆಯಿತು। ಈಗಿಲ್ಲ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಇವ್ರು ನನಗೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ಅದಾರ ಭಕ್ಕಮ್ಮಾಗಿ, ಆಮದಾರ್ ಸರ್ ಅದಾರ ನಮ್ಗೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ದೇಶಮುಖ। ಈಗ ನನಗೆ ಮನೆಯವ್ರು ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ್ಕೆ ಒಂದು ಫಲ ಸಿಕ್ತಂಥೇಳಿ ಈಗ ನಮ್ಗೆ थोडे समाधान आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 8 मधील विकास कामांचा आराखडा मतदारांसमोर मांडत भाजपच्या उमेदवारांनी मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं।